बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरगावचे तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांच्या घरावर आणि कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत। यापूर्वी विठ्ठल ढवळेश्वर याला चिकोडीहून बागलकोटला 1.10 कोटींची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलं होतं आणि ते राहत असलेल्या निपाणी शहरातील भाड्याच्या घरात बरीच रक्कम सापडली होती। या संदर्भात विठ्ठल ढवळेश्वर यांच्यावरही बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप झळकले असून ते आता लोकायुक्तांच्या जाळ्यात आलेत। निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील ग्राम लेखापाल विठ्ठल ढवळेश्वर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला। काही महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये पैशांची वाहतूक करताना त्याला बेळगाव पोलिसांनी रामदुर्गाजवळ कोंडून ठेवलं होतं। आता लोकायुक्तांनी त्याच्या घरावर छापा टाकला असून महत्त्वाची कागदपत्र तपासली जात आहेत। याशिवाय सौदत्ती तालुक्यातील उगारगोळा येथील धारवाड KIADB सहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंदप्पा भंजंत्री यांच्या नातेवाईकांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला। बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून महत्त्वाची कागदपत्र तपासली आहेत। एकंदरीतच बेळगावच्या दोन्ही बाजूच्या लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या हल्ल्यानं भ्रष्टाचारांचे धाबे दणाणलेत।